नमस्कार. मराठीमध्ये सध्या दोन चित्रपटांची अनाउन्समेंट झाली. 8 ऑगस्टला बायंगी म्हणजे टाळायचे नाही पाळायचे ह्या टॅगलाईननी ह्या एक चित्रपटाची म्हणजे पोस्टर अनावरण झालं. आणि दुसरं एक म्हणजे राखणदार. कश्मीर महाजनी पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या मागे म्हणजे ॲज अन डायरेक्टर काम करणार त्या पिक्चरमध्ये. तर त्यांचे राखणदार या चित्रपटाचं त्यांनी पोस्टर रिलीज केले 2027 मध्ये. हे दोन्ही चित्रपट येणार आहेत असं अपेक्षित आहे. तर दोन्ही चित्रपटांचे टायटल्स आहेत ते थोडेसे एकमेकांना रिलेटेड आहेत. म्हणून मी असं म्हटलं की दोघांचा एकत्र व्हिडिओ बनवूया. तर पहिलं बायंगी या पोस्टर बद्दल बोलूया. तर कदाचित जे शहरातले लोक आहेत त्यांना हा शब्द पूर्णतः नवीन ऐकायला असेल की बायंगी हा नक्की काय प्रकार आहे. पण जे स्पेशली कोकणातले आहेत म्हणजे अगदी वरच्या कोकणपासून तर गोव्यापर्यंत तर त्यांना हा प्रकार खूप चांगला माहिती आहे. म्हणजे कोकणामध्ये जर तुम्ही कोकणात राहत असाल तर तुम्ही भूत, गिरा, हडळ, बावा, त्याच्यानंतर चेटकीण, चेडा किंवा हे बायंगी असे खूप सारे प्रकार ऐकले असतील. तर त्याच्या दोन टॅगलाईन आहेत या बायंगी पोस्टरवरती. एक म्हणजे पाळायची नाही टाळायची आणि दुसरी एक आहे की इच्छा पूर्ण होतील पण किंमत चुकवावी लागेल. तर असं का? मी थोडक्यात सांगतो की एक्झॅक्टली याच्या मागे काय आहे ते. बायंगी असा एक कोकणातला प्रकार आहे जिथे पौर्णिमेच्या दिवशी एखादा आत्मा एखादा स्पिरिट नारळामध्ये कैद केला जातो. हे काही तांत्रिक लोक असतात त्याला कोकणामध्ये भगत म्हणतात, तांत्रिक म्हणतात किंवा अजून काही वेगवेगळे नाव आहेत. हा एक ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये तो आत्मा त्या नारळामध्ये कैद केला जातो आणि हा आत्मा विकला जातो. म्हणजे ज्याला स्वतःची अचानक भरभराट करून घ्यायची सडन ग्रोथ असं आपण म्हणतो तर ते लोक हा विकत घेतात. विकत घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात हा अशा पद्धतीने ठेवायचा असतो की ते कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही असं लपवून ठेवायचं असतं. प्रत्येक पौर्णिमेला किंवा अजून मधून काही त्याची देणी द्यायची असतात. म्हणजे काही खाद्यपदार्थ आहेत, काही भाजी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला तो तांत्रिक सांगतो. अशा प्रकारचं त्या तारखेला त्याला ते देणं द्यावं लागतं. ते देणं देत राहायचं. म्हणजे कोकणात राखण देणं एक प्रकार असतो. जर तुम्ही शेती करत असाल तर शेतीला एकदा कोंबडीचा किंवा कोंबड्याचा नैवेद्य दिला जातो. त्याला तिथे राखण दिली जाते असं म्हणतात. तसं या वांगीचं वारंवार देणं आपण द्यायचं असतं. कोणाची दृष्टीच पडली नाही पाहिजे. आणि असं म्हणजे देणारा तांत्रिक तुम्हाला 7 वर्षाचा कालावधी देतो की 7 वर्षात तुम्ही ही बायंगी तुमच्याकडे ठेवायची असते. 7 वर्षानंतर तुम्ही परत पौर्णिमेच्या दिवशी परत करायची असते. पण बायंगी तुम्हाला अचानक इतकी भरभराट आणते की ज्यानं ते आणले त्याला ती परत द्यायची इच्छा मोस्टली होत नाही. आणि तिथूनच ती बायंगी तुमच्यावरती उलटी फिरते आणि उलटी फिरल्यानंतर तिनं जेवढं तुम्हाला दिलंय तेवढं घेऊन सुद्धा ती परत जाते. असं म्हणतात की घराचा उंबरा सुद्धा उकरून नेते. तर बायंगीमुळे काय होतं की एखादं एखादं घराणं आहे तर त्यांचं एकाएकी भरभराट चालू होते. आता बायंगीमुळे होतं काय तर ज्या माणसानं बायंगी आणले ना ह्याचं एखाद्या घरात कोणाला नोकरी लागत नसेल तर नोकरी लागते. व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये भरभराट व्हायला लागते. वेगवेगळ्या अनेक मार्गाने पैसा यायला लागतो. मग तुमची सर्वतोपरी प्रगती व्हायला लागते. आणि आणि हे होत असताना मोस्टली म्हणजे तुमच्या जे शेजारी पाजारी असतील असं म्हणतात की त्यांच्याकडून हे खेचलं जातं. म्हणजे तुमची जेव्हा भरभराट होते तेव्हा त्यांच्याकडे गरिबी सुरुवात होते. म्हणजे त्याच्याकडे बायंगी आहे तो जर सोन्याच्या चमच्यानं किंवा सोन्याच्या ताटात जेवतोय तर त्याचा जो शेजारी आहे त्याच्याकडे घरी अक्षरशः खायला राख राहणार नाही. अशा पद्धतीनं त्यांचं सगळं खेचलं जातं. आता हा श्रद्धा अंधश्रद्धा यापैकी काय हा संपूर्ण वेगळा प्रकार राहिला. आपण हे ज्या लोककथा त्याच्यावरती बोलतोय. जे समज आहेत त्याच्यावरती बोलतोय. तर त्याची देणी बिणी जेव्हा काहीतरी चुकतं ना त्याच्यानंतर अक्षरशः तुमचा आलेला सगळा पैसा अडका जाऊ शकतो. तुमच्या नोकरी धंदा जे काही मिळाल ते जाऊ शकतं. तुमच्या मुलाबाळांना किंवा घरातल्यांना अशा प्रकारचे आजार निर्माण होतील की जे जे रिकव्हर होऊ शकत नाही. अशा प्रकारे संपूर्ण घर उद्ध्वस्त करून घराचा उंबरा सुद्धा नेला जातो. याचा अर्थ असा की त्या घरामध्ये माणूसच उरत नाही. अशा पद्धतीने सुद्धा बायंगी तुमच्यावर रिव्हर्स किंवा उलटी फिरू शकते. तर त्याच्यावरती हे आलंय. तुम्ही पोस्टरमध्ये बघितलं एक नारळ दाखवलाय, एक विझलेला दिवा आहे आणि शेजारी तुम्हाला पूर्ण रेड असा बॅकग्राऊंड आहे. काही ठिकाणी असं फ्लेम्स वगैरे दाखवले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला अमेय वाघ, हार्दिक जोशी, मनप्रीत प्रेम, त्याच्यानंतर अविनाश खेडेकर यासारखे स्टारकास्ट दिसेल. महत्वाचं म्हणजे द व्हायरल फीवर प्रोडक्शन वाले हे घेऊन येतात. म्हणजे ह्याच्या आधी त्यांचे तुम्हाला पंचायत सारखी गाजलेली सिरीज माहिती असेल किंवा कोटा फॅक्टरी आहे, गुल्लक आहे. गुल्लकचे जे डिरेक्टर होते अभय राऊत तेच ह्या पिक्चरचं डिरेक्शन करणार आहेत बायंगी चित्रपटाचं. आणि हा एक सुपर नॅचरल कॉमेडी थ्रिलर म्हणून पिक्चर असणार आहे. तर हा हा एक पहिलं पोस्टर झालं.
आणि दुसरं पोस्टर रिलीज झालं ते गश्मीर महाजनींनी राखणदार म्हणून एक पोस्टर रिलीज केलंय. पोस्टरमध्ये तुम्हाला वरती टॅगलाईन आहे, माझा आवडता प्राणी माझे बाबा. ही जी टॅगलाईन आहे ती जर तुम्ही नीट पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की ती टॅगलाईन एखाद्या लहान मुलगा त्याच्या नोटबुक मध्ये जसं लिहितो त्याच्या हस्ताक्षरात, अशा हस्ताक्षरात लिहिलेलं आहे, माझा आवडता प्राणी मग डॅश माझे बाबा. गश्मीर महाजनींचा तिथे तुम्हाला बेअर बॉडी लुक दिसतो आणि त्यांच्या एक जनुवा दिसतो त्यांच्या अंगावरती तुम्हाला. सो हे कदाचित एखादं जनुवाधारी कुटुंबाची स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या मुलाच्या संदर्भात पिक्चर असू शकतो, ज्याच्यामध्ये त्या मुलाच्या रक्षणासाठी बाप काय करतो, कोणत्या थराला जाऊ शकतो, ह्याच्याबद्दलचा हा चित्रपट असावा असा प्राथमिक अंदाज माझा आहे. तर पहिल्यांदाच गश्मीर महाजनी ॲज अ डिरेक्टर तुम्हाला इथे दिसणार आहे आणि पंचरत्न फिल्मनी हे प्रोड्यूस करतायत. 2027 मध्ये हा चित्रपट येईल. पोस्टरच्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण लाल रंगाचा बॅकग्राऊंड, जे गश्मीर महाजनीचा फोटो आहे त्याच्या चेहऱ्यावरती त्यांनी सिंह दाखवलाय आणि पाठीमागे काही रक्ताचे शिंतोडे वगैरे उडलेले तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत आहेत. तर मग आता मी असं का म्हणालो होतो की दोन्ही पिक्चर जे आहेत हे थोडेसे, दोन्ही नाव आहेत ते रिलेव्हंट आहेत. तर सांगतो की राखणदार अशी सुद्धा कोकणात एक कन्सेप्ट असते. ही काय कन्सेप्ट असते, जसं मी मग तुम्हाला बायंगी म्हणालो, बायंगी हा एक इव्हिल स्पिरिट आहे, म्हणजे एक वाईट आत्मा आहे. तसं राखणदार हा एक चांगला स्पिरिट आहे, का चांगला आत्मा आहे. त्याच्यामध्ये असं असतं की प्रत्येक एखादं कंपाऊंड आहे, एखादा एरिया आहे, एखादं गाव आहे, एखादं देऊळ आहे, त्या देवळांसाठी पूर्वीच्या काळी काही विधी वगैरे करून तांत्रिक लोक एक राखणदार नेमायचे, एक असा आत्मा नेमायचे जो त्याचं संरक्षण करेल. ह्याची स्वतःची एक आर्मी पण असते, स्वतःचे त्याच्या काही लोक असतात ज्यांना तो डायरेक्शन देऊ शकतो आणि त्याचं काम काय असतं, तर त्याचं काम त्या ठिकाणाचं रक्षण करणं हे असतं. किंवा एखाद्या ठिकाणी एखादा रस्ता चुकलेला कोणी माणूस आला तर त्याला योग्य रस्ता दाखवणं, किंवा त्या क्षेत्रामध्ये काही चोरी होत असेल, त्या क्षेत्रामध्ये काहीतरी अजून काही चुकीचं कर्म घडत असेल तर ते रोखणं, त्याला विरोध करणं, भीती दाखवणं, याच्यामुळे ते चोर पळून जातील, अशा पद्धतीचं काम करण्याचं काम हा राखणदार करत असतो. किंवा कोकणात काही ठिकाणी असंही तुम्हाला मिळेल की एखाद्या माणसाचा फार मोठी कलमांची बाग आहे आणि आतमध्ये जर तुम्हाला कधी फार मोठा असा साप दिसला तर असं म्हटलं जातं की हा राखणदार आहे, म्हणजे तो तुम्हाला, जर तुम्ही चोरी करायला गेला तर तुम्हाला घाबरवण्यासाठी फक्त तो येऊन निघून जातो आणि हा प्रचंड मोठा असतो वगैरे. तर आम्ही स्वतःही असं पाहिलेलं आहे, पण तोच राखणदार हे आम्हाला माहित नाही. पण सांगणारे लोक, आमचे पूर्वज आम्हाला सांगायचे की बाबा तो राखणदार आहे म्हणून तो एवढा मोठा साप आहे. तर ही राखणदार कन्सेप्ट पण असते. राखणदार नावाने ह्याच्यात मराठीत पण चित्रपट आलेले आहेतच. तर तशा ह्या कन्सेप्टवरती हा चित्रपट येतोय 2027ला. तर हे दोन्ही चित्रपट मराठीमध्ये काहीतरी फार चांगले, जसा हा पहिला आहे तो थ्रिलर कॉमेडी वगैरे आहे, सुपर नॅचरल वगैरे, तसंच हा पण काहीतरी एक ऍक्शन सिनेमा असेल राखणदार असं वाटतंय. आणि दोन चांगले चित्रपट आपले भेटीला येतात असं वाटतंय. तर लेट्स वेट. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.